नमस्कार. साप्ताहिक कृषी सेवक न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे यासाठी केंद्र व राज्य सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा गाजावाजा केला जातो. परंतु शेतकऱ्यांना पिकांसाठी लागणाऱ्या रासायनिक खते व कीटकनाशकांवर मोठ्या प्रमाणावर GSTच्या रूपाने आर्थिक लूट केली जाते. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च काही अंशी कमी करायचा असेल तर शासनाने शेतकऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या कृषी निविष्ठावरील GST कर रद्द केला पाहिजे. हा कर रद्द करावा यासाठी शेतकरी व माफदा संघटना गेल्या काही वर्षापासून सातत्याने शासन दरबारी मागणी करीत आहे. मात्र अद्यापही यात यश मिळालेले नाही. कृषी निविष्ठांवरील GST कर रद्द करावा अशी मागणी पुन्हा नव्याने स्थापन झालेल्या सरकारकडे माफदा संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याबाबत माफदाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री विनोद तराळ पाटील यांची भूमिका जाणून घेतली आहे. काय म्हणाले श्री विनोद तराळ पाटील हे ऐका. नमस्कार. आपण साप्ताहिक कृषी सेवक डिजिटल चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपल्यासोबत माफदाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री विनोद भाऊ तराळ आपल्यासोबत आहेत. आपण कृषी निविष्ठा फर्टिलायझर व कीटकनाशके या संदर्भात भाऊंकडून काही माहिती जाणून घेणार आहोत. भाऊ, एक पहिला प्रश्न असा आहे की माफदा संघटनेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्याचे काम करत आहेत. यात संघटनेला बऱ्यापैकी यशही आलेलं आहे. पण शेतकऱ्यांसाठी वापरले जाणारे जे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे जे फर्टिलायझर आहे आणि जे पेस्टिसाईड आहे यावर शासनाने GST लागू केलेला आहे. हा GST कमी करण्यासंदर्भात आपली भूमिका काय असणार आहे? मागच्या 4-5 वर्षापासून माफदा संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना आमच्या शेतकऱ्यांच्याशी संबंधित ज्या या व्यवसायातील अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये आम्हाला बऱ्याच अडचणींमध्ये सोडवताना यश आलं. परंतु GSTचा जो मुद्दा आहे की जो बियाण्याला लागत नाही परंतु रासायनिक खताला आणि कीटकनाशकांना हा लागतो. रासायनिक खतांना 5% आहे, काही खतांना 12% आहे आणि कीटकनाशकाला हा 18% आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये रासायनिक खतांचे असतील, कीटकनाशकाचे असतील, बियाण्यांचे असतील, या सर्वांची मोठी दरवाढ ही झालेली असल्यामुळे आणि त्या किमतीवर GST लागत असल्यामुळे तो एक मोठा भुर्दंड आमच्या शेतकरी बंधूला बसतो आहे. त्यामधून मार्ग काढण्यासाठी आम्ही भारताचं अर्थ खातं असेल किंवा राज्यातून अजितदादांच्या माध्यमातून असेल आम्ही मागच्या 4 वर्षापासून प्रयत्न करतो आहे. आतापर्यंत काही आम्हाला यश आलेलं नाही आहे. परंतु आता परत एकदा आम्ही यासाठी राज्यस्तरावरील अर्थ खात्यामार्फत आता नवीन परत एकदा पाठपुरावा करू आणि शेतकरी बांधवांचा हा जो अतिरिक्त त्यांच्यावर पडणारा खर्चाचा भार आहे तो कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करून मला यावेळेस विश्वास आहे की 100% त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ आणि हा GST जो रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा शेतकरी बंधूंना अतिरिक्त भार पडतो आहे तो आम्ही केंद्र सरकारकडून काढून घेण्यासाठी यशस्वी होऊ. आपण राज्य सरकारकडे या संदर्भात काही पाठपुरावा करणार आहे का? पाठपुरावा यापूर्वी सुद्धा कंटिन्यू आमचा सुरू आहे आणि आता नवीन सरकार आल्यानंतर खातेवाटप होईल. त्यामध्ये अजितदादांकडेच अर्थ खातं जाणार आहे आणि अजितदादांसारखा अतिशय ताबडतोब निर्णय घेण्याची ख्याती असलेल्या माणसाकडे अर्थ खातं जाणार असल्यामुळे आम्ही मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि अजितदादा तिघांच्या माध्यमातून प्रयत्न करून हा GST केंद्र सरकारकडून आम्ही कमी करण्यासाठी पाठपुरावा करतो आहे.